प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर आणि खूपच भन्नाट असा दाखवलेला आहे. इकडे अश्विन समोर आता प्रियाचा खरा चेहरा येणार आहे. म्हणजेच शांताचा खून हा अर्जुनने नाही तर प्रियानेच केलेला आहे. त्यांच्या हाती खूप मोठा पुरावा लागणार आहे. कारण प्रियाने जो काही चाकू लपून ठेवलेला असतो तो आता अश्विनच्या समोर येणारच आहे. पण त्यानंतर जेव्हा आता प्रियाच्या कानातलं हरवलेलं असतं आणि नंतर तिच्या लक्षात येतं की हे कानातलं आता जेव्हा तिने शांताला मारलेलं असतं आणि तिच्या घरातच ते राहिलंय. जेव्हा आता प्रिया इकडे शांताच्या रूममध्ये येऊन ते कानातलं शोधणार असते, कारण ते कानातलं कोणाच्याच हातात लागू नये. जर ते कानातलं सापडलं तर आपण मग आपलं काही खरं नाही आहे. आणि यामुळे आता जेव्हा प्रियाच्या मागोमाग जेव्हा अश्विन प्रियाच्या मागे येतो आणि प्रिया आता मात्र पूर्णपणे अडकलेली आहे. आणि त्यानंतर आता अश्विनने सगळ्यांसमोर प्रियाला आणत प्रियाला एक्सपोज केलेला आहे. आणि खून करणारी व्यक्ती ही दादा नाही तर प्रियाच होती हे आता अश्विन सगळ्यांच्या समोर आणणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अश्विन जेव्हा प्रियाच्या रूममध्ये येतो तेव्हा तिचा फोन वाजत असतो आणि अश्विन तिच्या पर्समधून तो मोबाईल बाहेर काढतो. आणि तेवढ्यातच अश्विनला तिच्या पर्समध्ये एक चाकू सापडलेला असतो, जो तिने प्लास्टिक पिशवीमध्ये रॅप करून ठेवलेला असतो. आता मागूनच प्रिया येते आणि अश्विनच्या हातातील तो मोबाईल लगेच हिसकावून घेते आणि सोबतच आता इथे चाकूसुद्धा असतो. अश्विन म्हणतो की तन्वी, हे काय आहे? हा चाकू, तू एवढा मोठा चाकू तुझ्या पर्समध्ये का आणि कशासाठी ठेवलायस? प्रिया तर त्याच्या हातातून तो चाकू पटकन घेते आणि म्हणते की अरे अश्विन, असं काय करतो? हा चाकू तर मी, आता प्रियाला कळत नाही की ह्याला काय सांगावं. ती म्हणते अरे काय झालं, मी जॉबला जाते, तुला माहिती आहे ना, आणि मी सध्या डाईटवर आहे. त्याच्यामुळे मला असं बाहेरचं खाणं किंवा ह्या गोष्टी जमतच नाही आहेत. आणि फळं कशी आपण घरातून कापून नेली तर ती खराब होऊन जातात. मला फ्रेश खायची सवय झाली आहे ना, म्हणून मी घरातूनच चाकू घेऊन गेले होते. अश्विन म्हणतो अरे पण एवढा एवढा मोठा चाकू? अगं, एवढा मोठा चाकू घेऊन जायची काय गरज आहे? आणि आपल्या घरामध्ये एवढे मोठे चाकू कुठे आहेत? प्रिया म्हणते आहेत ना अश्विन, असं काय करतोस? आहेत आहेत. प्रिया प्रचंड घाबरलेली असते, घामाघूम झालेली असते. पण अश्विनला मात्र प्रियाच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग दिसत असतो. अश्विनला प्रियावरती काहीतरी वेगळी शंका आलेली असते. अश्विन प्रियाला म्हणतो तू माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न तर करत नाही आहेस ना? प्रिया म्हणते की अरे मी काय लपवणार तुझ्यापासून? आता इथे अश्विन तिथून पुढे येतो आणि त्याला आता तन्वीवरती संशय येतो. तो म्हणत असतो की तन्वी माझ्यापासून काही लपवून तर ठेवत नाही आहे ना? तेवढ्यात प्रिया म्हणते की अश्विन ऐक ना, मला एक काम आठवलेलं आहे, मी जरा बाहेर जाऊन येऊ का? अश्विन म्हणतो आता या वेळेला काय काम आहे तुझं आणि एवढ्या उशिरा? प्रिया म्हणते की अरे तुला मी बोलली नाही का, ती माझी मैत्रीण आजारी आहे. तिचाच मला फोन आला होता, तिला थोडं बरं वाटत नाही आहे, तिला खूप एकटं वाटतं आहे, तर ती मला मला म्हणाली की थोडा वेळ येतेस का? प्रियाची प्रत्येक वेळेला ही मैत्रीण आणि मैत्रिणीची आजारी असण्याची कारणं आता अश्विनला कुठेतरी खटकायला लागलेली आहेत. अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे जा. पण अश्विन अजूनही त्याच प्रश्नावर आहे. त्याला आता असं वाटतं की तन्वी माझ्याशी काही खोटं बोलत नाही आहे, माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना? इथे सायली आणि प्रिया तर दोघीसुद्धा किचनमध्ये असतात आणि त्याच वेळेला सायलीचं लक्ष प्रियाच्या कानावर जातं. प्रियाच्या एका कानामध्ये कानातलंच नसतं. सायली म्हणते प्रिया, तुझ्या एका एका कानातलं कुठे आहे? प्रिया मात्र आता घाबरते आणि पाहते तर तिच्या एका कानामध्ये कानातलंच नसतं. प्रिया म्हणते की कानातलं कुठे पडलं? हे त्या शांताच्या रूममध्ये तर पडलं नसेल ना? जर ते शांताच्या रूममध्ये पडलं असेल आणि कोणाच्या हाती लागलं तर माझं काही खरं नाही आहे. प्रिया घाबरते, बावरते आणि म्हणते की अगं असेल ना, इथेच कुठेतरी पडलं असेल. आणि आता तेवढ्यातच सायलीला सुद्धा कळतं की प्रियाच्या एका कानातलं नाही आहे. ती जर शांताची इथे गेली असेल, तिने शांताला मारलं असेल तर नक्कीच हे कानातलं तिथे सापडू शकतं. प्रिया घाबरली, तिला काय करावं कळतच नाही. ती पटकन घाईघाईमध्ये रूममध्ये जाते, स्वतःच्या गाडीची चावी आणायला जाते. अश्विन म्हणतो की तन्वी, कुठे एवढ्या घाईघाईमध्ये चाललीस? प्रिया म्हणते मी तुला म्हणाले होते ना की मैत्रिणीकडे जाणार आहे. अगं पण हो, एवढ्या घाईघाईमध्ये का जातेस? प्रिया म्हणते की मी आले, लगेच आले. प्रियाने चावी घेऊन बाहेर जाते तर तिच्या मागोमाग आता अश्विनसुद्धा येतो. प्रिया आता इकडे थेट शांताच्या घरीच येते, कारण तिला माहीत असतं की हे कानातलं शांताच्या घरी सापडणार, तिथेच पडलं असणार आहे. प्रिया येते आणि शांताच्या घरामध्ये आता सगळीकडे शोधाशोध करत असते. तिला कानातलं कुठेच मिळत नसतं. ती कानातलं शोधते पण तिला कुठेही सापडत नाही आहे. तिकडे प्रियाच्या मागोमाग आता अश्विनसुद्धा आलेला आहे. अश्विनला कुठेतरी प्रियावरती आता संशय यायला झाला आहे की तन्वी आपल्याशी प्रत्येक वेळेला काहीतरी खोटं बोलते. तो तिच्या मागावरती येतो तर प्रिया इकडे शांताच्या घरात पाहून तिला मोठाच धक्का बसलेला असतो अश्विनला, की ती इकडे का आलेली आहे, इथे प्रियाचा काय संबंध? प्रिया आतमध्ये आता सगळीकडे काहीतरी शोधाशोध करत असते आणि अश्विन म्हणतो की ही नक्की काय शोधते आणि हे कोणाचं घर आहे? आता तिथे प्रिया शोधत असताना अश्विन आतमध्ये येतो आणि म्हणतो की तन्वी, तू इथे काय करतेस? आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरते आणि उठते आणि म्हणते की अश्विन, तू इथे काय करतो? अश्विन म्हणतो की हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू मला म्हणालीस की तुझ्या मैत्रिणीला बरं नाही आहे, तुझ्या मैत्रिणीकडे चालली आहे, मग तू इथे काय करते? आणि हे कोणाचं घर आहे? तू इथे येऊन काय शोधते? तन्वी, खरं सांग, तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेस का? मला काही सांगत नाही आहेस का?
काय लपवतेस तू? हे कोणाचं घर आहे आणि तू इथे काय करतेस? अश्विन आता तिथे आजूबाजूला पाहतो आणि त्याला कळतं की इथे म्हणजे तिथे रक्त वगैरे सांडलेलं असतं. ते त्याला बघून कळतं की इथे तर कोणाचा तरी खून झालेला आहे. म्हणजे हे घर शांताचंच आहे. पण या शांताच्या घरामध्ये तन्वी इथे काय करते? तिचा काय संबंध? आणि आता अश्विनला साऱ्या गोष्टी आठवतात. प्रियाच्या पर्समधला तो चाकू आणि प्रिया घाई गडबडी तिथे येऊन काहीतरी शोधते. याचा अर्थ या सगळ्याशी काहीतरी तन्वीचा संबंध आहे. अश्विन म्हणतो की तन्वी सांग काय आहे हे सगळं? आता प्रियाकडे मात्र सांगण्यासारखं काहीच उरलं नाही आहे. प्रिया प्रचंड घाबरलेली असते आणि अश्विनसुद्धा आता सगळं काही समजून गेलेलं असतं. तर इकडे घाईघाईमध्ये निघून गेलेली प्रिया आता घरामध्ये स्वतःचा हा मोबाईलच विसरून गेलेली असते. आणि आता तिकडे सायलीला प्रियावरती संशय असल्यामुळे ती प्रियाच्या रूममध्ये येते आणि तिला असं वाटतं की प्रिया बाहेर गेली म्हणजे तिच्या रूममध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी मिळेल. जर हा खून प्रियानेच केला तर तिने तिने काहीतरी नक्कीच चूक केली असणार आहे. प्रिया इकडे येते, सायली इकडे प्रियाच्या रूममध्ये येते आणि प्रियाचा फोन तिथे चार्जिंगला लावलेला असतो. आणि त्याच वेळेला प्रियाचा फोन वाजतो आणि तो फोन संतोषनीच केलेला असतो. सायली तो फोन उचलते आणि काढायला लावते तर समोरून संतोष म्हणत असतो की मॅडम आता पुढे काय करायचं? तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचे सगळे पुरावे मिटून टाकलेत ना, हे प्रकरण माझ्यापर्यंत तरी येणार नाही ना? जर जर हे प्रकरण पुढे गेलं आणि तुमचं त्यात नाव आलं तर तुम्ही माझं नाव घेणार नाही ना? खरं तर ह्या सगळ्याशी माझा काही संबंधच नाही आहे. हा खून तुम्हीच केला आहे. आता बोलता बोलता संतोष सगळं काही बोलून गेलेला असतो आणि हे सगळं काही सायलीने ऐकलेलं असतं. म्हणजे हा प्रकार सगळा प्रियानेच केला आहे हे आता सायलीच्या समोर सत्य आलेलंच आहे. म्हणजे हा खून 100% प्रियानेच केला आहे आणि तो तिने एकटीच नाही तर हा संतोष नावाचा जो मुलगा आहे तो सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे हे सायलीला समजलेलं आहे. सायली आता इथे त्याच्या मोबाईलमधला जो संतोषचा नंबर आहे तो नंबर स्वतःला सेंड करून घेते आणि आलेला कॉल डिलीट करून टाकते जेणेकरून प्रियाला काही संशय येऊ नये. पण आता इकडे सायलीच्या हाती खूप मोठा हुकमाचा एक्का मिळाला आहे. तो म्हणजे प्रियाच्या मोबाईलमधला संतोषचा नंबर आणि संतोष आणि प्रियाचे चॅट, त्यांचे मेसेज हे सगळे काही आता सायलीने स्वतःकडे घेतलेले आहेत. तिकडे अश्विनसमोर प्रियाचा चेहरा आल्यामुळे तो लगेचच तिला फरफटवत घरी घेऊन येतो आणि त्यानंतर आता अश्विनने सगळ्यांसमोर प्रियाला एक्सपोज केलेलं आहे. म्हणजे प्रिया आता शांताच्या घरी भेटली तर होतीच, पण प्रियाचं हरवलेलं कानातलं हे आता सायलीच्या हाती ऑलरेडी लागलेलं आहे. आणि एवढंच नाही तर प्रियाच्या विरोधात प्रियाने हे सगळं काही त्या संतोषला हाताशी घेऊन केलेलं आहे. हे सगळं काही सायलीला सुद्धा मिळालं आहे. अश्विन प्रियाला सगळ्यांच्या समोर आणतो आणि सगळ्यांसमोर एक्सपोज करतो आणि म्हणतो की जो दादावर लागलेला आळ हा संपूर्ण खोटा आहे. त्या शांताचा खून दादाने केलाच नाही आहे. तो खून हिने केलेला आहे, तन्वीने केला आहे. आता जेव्हा अश्विन हे सगळ्यांसमोर आणतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. अश्विन तर झालेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की ही ही आता मला त्या शांताच्या घरी दिसली आणि ती ती काहीतरी शोधत होती. हिचा त्या शांताशी काय संबंध आहे? सांग तन्वी, आत्ताच्या आत्ता सांग. तुझा त्या शांताशी काय संबंध आहे आणि तू तिच्या घरी का गेली होती? कशासाठी गेली होती? काय शोधत होती? आता अश्विन एका मागोमाग एक सगळे काही प्रश्न विचारत असतो आणि तेव्हाच आता अश्विन हेही म्हणतो की तुझ्या पर्समध्ये जो चाकू होता तो तू कशासाठी लपवून ठेवला होतास? त्यावर सायली म्हणते, अश्विन भाऊजी हे सगळं मी सांगते तुम्हाला. या प्रियाचा त्या शांताबाईशी काय संबंध आहे? त्या शांताचा खून कोणी केला का आणि कशासाठी केला? हे सगळं काही आज मी तुम्हाला सांगणार आहे.